नातं नातं मायलेकीचं किती निरागस आणि किती निस्वार्थी असतं ना मायलेकीचं नातं. तर अशीच माझी लेक आली, अगदी जीव लावून गेली आणि आम्ही दोघीजणी खरेदीला आलेलो आहे बघा इथं. तर हेच सगळं तुम्हाला सांगताना हे डोळ्यात पाणी येतं आहे. तर तिला घेऊन खरेदीला येण्याचा आनंद काही वेगळाच. तर इथं खरेदीला आलेलो, येवल्याला गेलो होतो साड्या घ्यायला. अगोदर राजपालमध्ये पण घेतल्या. तर ही बघा ही साडी जी आहे ना ही घेतलेली आहे मी तिला राजपालमध्ये. तर बघा रात्रीचे 11:15 वाजलेले. तिकडे ब्लाऊजची कटिंग चालू आहे आणि ब्लाऊज हा सकाळी तिला जायचं आहे, 6 वाजता तयारी होणार आहे. तर सगळा मिनी ब्लॉग जो आहे तो छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं बघा रात्रीचे वाजलेले आहेत आता 12:30 पावणे 1 झाला असेल अंदाजे. तर ब्लाऊज रेडी झालेला आहे, इकडे साडी पण रेडी झालेली आहे. तर बघा ह्या पद्धतीने ही साडी आहे. तिला खूप अशा साड्या आवडतात, त्याच्यामुळे मग तिला जी आवडली ती मी इकडे घेतली आणि परत 2 साड्या ज्या आहेत ते येवल्याला पण घेतल्या. तर चला आपण आता बघूया घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत. तर इथं आम्ही आता दोघीजणी बाहेर जातो आहे. घड्याळात किती वाजली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इथे हॉलमध्येच घड्याळात बघा इथे 12:45 वाजत आलेला आहे आणि मग नंतर थोडंसं बोलून बसून घड्या वगैरे घालणं साड्यांच्या, तिची पॅकिंग चालू होती. तर 1 वाजला होता रात्री झोपायला. तर आत्ता लगेचच आता आम्ही झोप पण आलेली नव्हती. इथे वाजलेले आहेत आता सकाळचे 6 आणि तिची तयारी झालेली आहे. तिने तयारी पण केलेली आहे बघा. सगळं आवरलेलं आहे, चहा वगैरे, आंघोळी वगैरे सगळं झालं आहे आणि आता ती जायला निघालेली. तर इकडे आहे ना तिची मुलगी म्हणजे माझ्या लेकीची लेक इकडे झोपलेली आहे नित्या, तिला माऊ म्हणतो आम्ही. तर तिला ना दरवेळेस आहे ना असंच कधी कधी उठून न्यावं लागतं झोपेतूनच. तर ती तिला उठवत होती आणि तसंच मग ते जायला निघलेले आहेत बाहेर बघा. सगळी तयारी बॅगा वगैरे नेऊन ठेवलेल्या आहेत आणि आता ती माऊला तसंच घेऊन जाणार आहे बघा. आता तिने तिला उचललं आहे आणि ती घेऊन चालली. तर कसं असतं ना, आपल्या लेकीत जीव आणि तिचा तिच्या लेकीमध्ये जीव, असेच माणसांचे म्हणजे धागे जे आहेत ते विणलेले आणि गुंफलेले असतात. माया किती वेडी असते ना. तर बघा आता मुलगी जायला निघालेली आहे. 7 दिवस राहिली माझी सोनल. शेवटी जावं तर लागतंच, कारण का आपण आपलं कर्तव्य करतो आणि ती तिचं कर्तव्य करते. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कमेंट करा.